खूप मऊ लुसलुशीत आणि खूप हेल्दी असा नाश्ता आणला आहे आज मी तुमच्यासाठी। भरपूर प्रमाणात करून घेतलेले आहे कोकोनट डोसा, ओल्या नारळाचा डोसा। खूप असा सोपी आहे, जास्त काहीही साहित्य न लागता घरगुती साहित्यांमध्ये अगदी खूप छान मस्त बनणारा हा नाश्ता आहे। चला तर मग झटपट सुरुवात करून घेते आहे। इथे मी सगळ्यात आधी 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहे, अगदी 2 तास भिजत घातलेले आहे आणि त्यात 1 वाटी मेथीचे दाणे भिजत घातलेले आहे। इथे ओलं नारळाचा वापर केलेला आहे मी, सुखं खोबरं घेऊ नका, ओलं नारळाचा शक्यतोवर वापर करा। आणि इथे 1 वाटी जाड पोहे भिजत घातलेले आहे। सगळ्यात आधी ते सगळं मिक्स करून घेऊया आपण। तांदूळ आणि मेथी दाणे हे सगळ्यात आधी मिक्स करून घेणार आहे। लक्षात घ्या इथे मी वाटण करताना गरम पाण्याचा वापर केलेला आहे। शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करा, कारण थंडीचे दिवस आहेत, खूप गरमी सुरू नाही झालेली आहे आता, त्यामुळे इथे गरम पाण्याचा वापर करा, फर्मंट व्हायला त्याची मदत होईल। इथे त्यानंतर मी पोह्यांचा पेस्ट करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी कोकोनटचं पेस्ट करून घेतलेला आहे। इथे कोकोनटचं पेस्ट करताना मी त्याचे पाट काढून घेतलेली आहे, पांढरच घेतलेला आहे कोकोनट नारळ, कारण जर काळं पण घेतलं असतं तर त्याचा रंग असा थोडासा काळपटसर झालं असतं पीठ आपलं। कन्सिस्टन्सी लक्षात घ्या, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। फ्लोईंग असं पीठ बॅटर झालं पाहिजे, आपलं फ्लोईंग बॅटर झालेलं पाहिजे आहे। इथे नारळ असल्यामुळे थोडंसं ते खरपूस दिसत असेल तुम्हाला, पण ते आपण डोसे टाकताना ते तेवढं काही असं लागणार नाही आहे, व्यवस्थितच होणार आहेत ते आपले। बघा असं फ्लोईंग बॅटर होईपर्यंत शक्यतोवर तुम्ही इथे गरम पाण्याचाच नंतर पण वापर करा, टाकताना मिक्सरमध्ये फिरवताना पण गरम पाणी आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघताना पण गरम पाण्याचाच वापर करा। बघा आता रात्रभर मी साधारणतः हे ठेवून देते हे पीठ फर्मेंट व्हायला। इथे चटणीची तयारी करते आहे। चटणीसाठी पण मी ओलं खोबरंच वापरलेलं आहे आणि इथे डाळ्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे। हे छान खरपूस भाजून घेणार आहे। छान खरपूस भाजल्यानंतर थंड झाले की ते आपल्याला सगळे एकसाथ सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। थोडे खरपूस होऊ द्यायचे आहे डाळ्या। इथे तुम्हाला चणा डाळ वापरायची आहे तर तुम्ही चणा डाळीचा पण वापर करून घेऊ शकता। इथे मी थोडंसं चिंचेचं टाकलेलं आहे पल्प, भिजवलेलं नव्हतं ते, असाच एक तुकडा मी चिंचेचा घातलेला आहे। हे थंड झाल्यानंतर डाळ्या आणि दाणे, ओले खोबरं आणि 4 ते 5 प्रमाणात अशा मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात। इथे तुम्हाला गोडलिंब घालायचा असेल तर गोडलिंब पण घालून घेऊ शकता। हे बघा छान वाटण करून घेतलेलं आहे। चटणी आता रेडी आहे आपली। तुम्हाला अजून पातळ हवी असेल आहे तुम्ही अजून पातळ करून घेऊ शकता। हे बघा सकाळी चांगलं पीठ फर्मंट झालेलं आहे, छान खमीर उठलेला आहे, छान पीठ आलेलं आहे वर। चवीनुसार आता यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अर्ध पॅकेट मी इथे इनोचा वापरलेला आहे। तुम्हाला इनो नसेल तर खायचा सोडा पण इथे मिक्स करून घेऊ शकता आणि हलक्या हाताने छान सगळं पीठ मिक्स करून घ्या। मी इथे रात्रभर पीठ भिजत घातलेलं होतं आणि बघा तवा रेडी झाल्यानंतर इथे तसंच खूप न पसरवता अगदी आपल्याला अगदी हलक्या हाताने डाव फिरवून घ्यायचा आहे आणि बघा लगेच जाळी यायला तयार होते आहे। 1-2 सेकंद 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढल्यावर बघा किती मस्त अशी जाळी आलेली आहे, खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे। जास्त तेल पण लागत नाही याला, अजिबात न चिकटता होणारे हे डोसे आहे। खालून जरा रंग व्यवस्थित आला की आपण काढून घेऊ शकतो तव्यावरनं। झाकून ठेवल्यामुळे वरून पण छान शिजतो आहे तो। तुम्ही पलटवून नाही घेतला, एकाच साइडनी भाजून घेतला तरी चालणार आहे, कारण
आपण झाकून ठेवतो आहे तर स्टीमनी ते वरचा भाग पण शिजतोच आहे। बघा टाकल्याबरोबर जाळी तयार होते आहे। झाकून ठेवायचं आहे अगदी 2 सेकंद आणि वरचा भाग पण छान असा भाजला जातो आहे वाफेनेच। बघा किती सुंदर जाळी आलेली आहे। हे बघा वरचं अगदी शिजलेलं आहे, मागे पण छान सुंदर रंग आलेला आहे। असे रंग होतपर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहे आणि काढत जायचे आहे। बघा बघा कितीही दाबा, कितीही काही करा, अगदी आपलं अजिबात क्रॅक्स नाही येत आहे, अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहे। बघा किती सुंदर, एकही क्रॅक नाही आलेला आहे, इतकं त्याला दाबल्यावरही अगदी मऊ आहे। थंड झाल्यावर पण तितकेच मऊ राहतील आहे। हे तुम्ही कुठल्याही चटणी सोबत, रस्सा भाजी सोबत, मसाला भाजी सोबत कशासोबतही खाऊ शकता। इथे मी चटणीला फोडणी घालून घेते आहे। त्यात काहीच घातलेलं नाही मी, फक्त मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे, कारण मिरची सांबार आपण सगळं चटणीत बारीक करतानाच घातलेलं होतं। बघा सगळ्यांसाठी सर्व करून घेते आहे। बघा थंड झाल्यावरही तितकाच नरम मऊ, अगदी न क्रॅक जाता खूप छान आहे। हा गरमही खाऊ शकतो, थंडाही खाऊ शकतो।